नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाडा येथे 17 ऑक्टोबर रोजी दुर्गादेवीच्या विसर्जनाकरिता साखळी नदीमध्ये युवक गेला असता तो नदीच्या प्रवाहात वाहत गेला। सदर युवकाचे नाव सुनील काशीनाथ सोनोने, वय 18 वर्ष असे आहे। हा गावातील देवी विसर्जनाकरिता संध्याकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान साखळी नदीवर गेला होता। दरम्यान देवीचे विसर्जन झाल्यानंतर पुन्हा आंघोळीसाठी 3 मुले गेला असता अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तिन्ही मुले धारेत लागले होते। दरम्यान एका व्यक्तीने त्या दोघांना वाचविले आणि सुनील काशीनाथ सोनोने हा वाहत गेला। त्यानंतर गावकऱ्यांनी बराच शोध घेतला, परंतु तो मिळाला नाही। त्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजतापासूनच शोध मोहीम सुरू करण्यात आली। सकाळी 8 वाजताच्या दरम्यान सुनीलचा शोध लागला। नदीमध्ये वृक्षांच्या झुडपामध्ये सुनीलचा मृतदेह अडकला होता। त्यानंतर मंगरुळ चव्हाडा पोलीस स्टेशनच्या टीमने पंचनामा केला व सुनीलचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला। या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तसेच मंगरुळ चव्हाडा येथे गणेश आणि दुर्गा विसर्जनाच्या वेळी साखळी आणि इतरही नदीच्या घाटावर संपूर्ण पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। प्रशांत झोपाटेसह अनिकेत शिरभाते, विदर्भ न्यूज, मंगरुळ चव्हाडा।